नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. मी आज तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन येत आहे. दादा. दादा म्हणजे माझे वडील. मी ज्योती सपकाळ. आणि दादा म्हणजे माझे बाप. माझ्या बापाने संकटात कसं सामोरं जायचं, जगासमोर कसा विजय प्राप्त करायचा, नातेसंबंधी सोडून गेल्यानंतर कसं ठामपणे राहायचं, आणि जे महात्मा होऊन गेले त्यांच्या विचारातून आपल्या वर्तनात ते कसं उतरवायचं हे माझ्या बापाने आम्हाला शिकवलं. आणि त्यांच्या वर्तनामध्ये ते नेहमीच मला दिसत असतं. आणि त्यावर मी काही तोडक्या मोडक्या शब्दामध्ये ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी कविता आहे दादा म्हणजे माझा बाप. बाप माझा झाला जुनं फर्निचर. बाप माझा झाला जुनं फर्निचर, पण नाही बदललं हो त्यांचं नेचर. म्हातारपणाची व्यथा काय सांगणार कुणा, मुलाचं दुःख प्रथमदर्शी गुन्हा. बाप माझा झालं जुनं फर्निचर, पण नाही बदललं हो त्यांचं नेचर. जळपाट होई त्यांचा रोज रोज. जळपाट होई त्यांचा रोज रोज, पण दोन मुलाकडे बघून जग. विचार करत करत मेंदूत रक्तस्राव झाला. विचार करत करत मेंदूत रक्तस्राव झाला, मृत्यूवर त्यांचा विजय प्राप्त केला. बाप माझा झालं जुनं फर्निचर, पण नाही बदललं हो त्यांचं नेचर. जगासमोर आमच्यासाठी महात्मासारखा जगत होता. जळपाट होई या जगाचा, म्हातारपणाला कस धरत होता. पण काय करणार, माझा देव म्हणजे माझा बाप 3 मुलासाठी जगला. आता पुन्हा नवा संसार उभा करण्यास लेकरांचा हात धरला. बाप माझा झालं जुनं फर्निचर, पण नाही बदललं त्यांचं नेचर. महात्मा फुले शाहू यांच्याबद्दल मी ऐकलं. महात्मा फुले शाहू यांच्याबद्दल मी ऐकलं, पण माझ्या बापाने माझ्यासमोर दुःख भोगलं. जेव्हा डोंगर कोसळला तेव्हा नाती पळाली. जेव्हा डोंगर कोसळला तेव्हा नाती पळाली, पण आमच्या परिवाराने बापाचीच पाय धरली. बाप माझा झाला जुनं फर्निचर, पण नाही बदललं त्यांचं नेचर. नातीगोती उद्ध्वस्त झाली होती. नातीगोती उद्ध्वस्त झाली होती. माझ्या बापाने ठाम हिंमत धरली होती. एका वेळी 9 गोळ्या घेत होता. झगडण्याची कला आम्हाला शिकवत होता. बाप माझा झाला जुनं फर्निचर, पण नाही बदललं हो त्यांचं नेचर. माझ्या बापाला म्हणते मी दादा. माझ्या बापाला म्हणते मी दादा, कारण ते माझ्यासाठी विठू माऊलीपेक्षा जादा. माझ्या बापाने म्हातारपणापर्यंत सहन केलं. माझ्या बापाने म्हातारपणापर्यंत सहन केलं. संकटांना साथ देत देत आयुष्याचं सोनं केलं. बाप माझा झाला जुनं फर्निचर, पण नाही बदललं हो त्यांचं नेचर. बाप माझा झाला जुनं फर्निचर, पण नाही बदललं हो त्यांचं नेचर. धन्यवाद.